नमस्कार मंडळी, माझं नाव आहे रोहन आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे का नवीन व्हिडिओमध्ये। आज परत फ्रायडे आणि मी घरी चाललो आहे आणि या वीक आपल्याला गाडी मिळाली आहे मर्सिडीज बेन्झ। सो आज त्याचा रिव्ह्यू करूया। ही बघा, ही आपल्याला मिळाली आहे मर्सिडीज बेन्झ CLA 250। एकदम एंट्री लेवल गाडी आहे मर्सिडीजची, म्हणजे सर्वात स्टार्टिंग रेंजवाली। पटकन सामान ठेवतो आणि मग तुम्हाला आतून दाखवतो। ची डिक्की उघडायला हा लोगो दाबावा लागतो। या गाडीला पुढे मागे दोन्ही रिमलेस दरवाजे आहेत, म्हणजे हे बघा इथे फ्रेम नाही आहे, नुसती काच आहे, पण बंद झाल्यावर बंद होतो आणि काच अशी वर जाते, वर गेली। सेम या दरवाजाचं पण। चला आता आत जाऊया। आता इथून आपल्याला एअरपोर्टला जायचं आहे आणि अर्ध्या तासाची जर्नी आहे। तर असं इंटिरियर आहे या गाडीचं। ॲम्बियंट लाईट्स वगैरे एकदम मस्त आहेत, सनरूफ उघडतो आणि दोन्ही स्क्रीन आहेत। स्टेअरिंग व्हील मला जरा मोठं वाटायचं, तुम्ही सांगा तुम्हाला व्हिडिओमध्ये वाटतंय की नाही, पण नॉर्मल सेडान जे असतात त्या हिशोबाने मला जरा मोठं वाटतंय आणि एकदम प्रीमियम वाटतं, म्हणजे शेवटी आहे मर्सिडीजच। आणि ह्याचे सीटचे कंट्रोल इकडे आहेत, नॉर्मली आपले खाली इकडे असतात, तर इकडेचे सीटचे कंट्रोल आहेत। 3 सीटची मेमरी आहे याला। आणि काही गोष्टी ज्या मला आवडल्या नाही आहेत त्या गाडीच्या, त्या म्हणजे ही स्क्रीन खूप जवळ आहेत। हा स्क्रीन खरंच सेंटरला इथे पाहिजे होता। हे बघा, हे जर एसीचं सेंटर मानलं तर असं आहे स्क्रीन, जरा इकडे पाहिजे होता। कारण त्यांनी प्रॉब्लेम काय होतो, आता मी माझा कॅमेरा डोळ्याकडे ठेवलेला आहे, माझ्या डोळ्याच्या लेवलला, तर मी बघतो तेव्हा एवढा पार्ट स्क्रीनचा कट होतो, जिकडे खरं लिहिलेलं असं किती वेळ लागेल। ते बघा, मी स्टार्ट करतो मॅप, तर बघ किती वाजता पोचीन, किती मैल बाकी आहे, ते सगळं तर लपलं जातं आहे। आणि प्लस मी जिकडे चाललो ते पण मला नीट दिसत नाही, तर त्यामुळे हे जरा मला एक डिझाईन फ्लॉ वाटतो ह्याच्यातला। जरा लांब असतं तर सगळं नीट झालं, किंवा स्टेअरिंग जरा छोटं पाहिजे होतं। हे वायरलेस चार्जिंगसाठी आहे। आणि ही एक गोष्ट मला जरा विचित्र वाटली, इथे फोन आपण ठेवतो आणि ही बाहेर काढून हे लॉक आहे, कारण फोन वरती नाही यायला पाहिजे म्हणून। पण ही गाडी आपण रस्त्यावर एवढी कुठे उडवणार की फोन ह्याच्यावरनं जम्प होईल, तरी चांगलं फीचर आहे फोन लॉक करण्यासाठी। आणि खाली पण ॲम्बियंट लाईट्स आहेत, वरती पण आहेत। कलर वगैरे पण चेंज करू शकतो, पण जो आत्ता बाय डिफॉल्ट जो होता तोच ठेवला आहे मी। आणि या गाडीला बघू शकतो की गेअर सिलेक्टर इकडे नाही आहे, तर मर्सिडीजला युजली इकडे असतो। ड्राईव्हमध्ये टाकली आणि आता निघूया। तर त्या एअरपोर्टला जाता जाता मी मम्मी डॅडीशी फोनवर बोलणार आहे, आणि नेहमी मी असंच करतो, ऑफिसला जाताना फोनवर त्यांच्याशी बोलतो। सकाळी 1 तासभर बोलतो रोज, आज थोडं कमी होईल, आता वीकेंडला बोलूच शकतो परत। तर मी एअरपोर्टला पोचलो आहे आणि माझ्या गेटकडे बसलो आहे, 15 मिनटात बोर्डिंगला। आणि आईस्ड कॉफी घेतली आहे आणि चिकनचं बेगल घेतलं आहे मी, पण ते मी प्लेनमध्ये बसून खाणार आहे। ओके, सो आता मी घरी आलोय। खाली ॲमेझॉनच्या पार्सल लॉकरमध्ये माझे पार्सल झालेले, ते पिकअप केले आणि आता वर आलोय। आणि आलेल्या पॅकेजेसमध्ये सर्वात एक्सायटेड मी या गोष्टीसाठी होतो, हे आय रोबोटचा व्हॅक्यूम रोबोट, व्हॅक्यूम आणि मॉप आहे। आणि हा घेण्याचं कारण काय, कारण मी कधी कधी हे उघडं ठेवतो आणि ते रस्ता आहे ना, तर थोडी धूळ येते घरात, आणि हा ब्लॅक जमीन आहे म्हणून धूळ लगेच दिसते। आणि धूळ म्हणजे इंडियाच्या कंपॅरिझन एवढी नाही आहे, इंडियात जेवढी एका दिवसात येईल तेवढी इकडे 2 महिन्यात येते। पण हा मी एकदम बेसिक व्हर्जन घेतलेलं आहे, कारण मी 5 दिवस तर घरात नसतो। आणि हा त्याचा बॉक्स आहे, आय रोबोट कंपनीचं नाव आहे आणि रुंबा या रोबोटचं नाव आहे। आणि एकदम लगेच आलं, मी आज सकाळी प्लेनमध्ये बसलो, ऑर्डर केलं आणि घरी यायच्या आधी डिलिव्हर पण झालं होतं। आणि हे मला मिळालं $200। तर चला आता अनबॉक्स करून सेटअप करतो आणि मग तुम्हाला दाखवतो। तर ही या रोबोटची अंडर बॉडी आहे, आणि इथे बघू शकतो आपण ब्रश आहे, आणि हे 2 व्हील्स आहेत, आणि हा व्हॅक्यूमवाला ब्रश आहे, हे फिरून सगळी धूळ आत जाईल। आणि हे एक ओमनी व्हील आहे, ओमनी व्हील म्हणजे कुठल्याही डायरेक्शनमध्ये जाऊ शकतं। हे 2 पॉईंट आहेत, त्याचे चार्जिंग पॉईंट आहेत। हा त्याचा चार्जर आहे, हा वॉलच्या सॉकेटला कनेक्टेड असतो पॉवरला। आणि मग हा रोबोट आहे तो रिव्हर्स होतो आणि इथे या चार्जिंगला डॉक होतो, आणि हे जे मेटल पॉईंट्स आहेत ते ह्याला कनेक्ट होतात आणि मग चार्ज होतो। आणि हे त्याचं रेझर्वॉयर आहे, आणि हा व्हॅक्यूम प्लस मॉप आहे। सो ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकायचं,
हे ब्रश क्लीन करण्यासाठी अजून एक ब्रश आहे आणि केस वगैरे काय ब्रशमध्ये अडकले असेल तर कापण्यासाठी हा कटर आहे. आणि हा त्याचा एअर फिल्टर आहे आणि जी डस्ट असते ती सगळी ह्याच्यात जमा होते, मग ते आपण क्लिअर करू शकतो. आणि फिल्टर साफ करण्यासाठी फिल्टर पण काढू शकतो आणि ॲमेझॉनवर याचे रिप्लेसमेंट फिल्टर पण मिळतात. सो आता ह्याला पहिला ॲप डाउनलोड करावं लागेल आणि मग पॉवर ऑन करून कनेक्ट करायचं. आणि हा मॉपचं अटॅचमेंट आहे, हे याला इकडे लागतं असं, पण पहिला आधी कनेक्ट करतो. ओके, तर मी घरी आलो, त्यानंतर लगेच केस कापायची अपॉइंटमेंट घेतली, हेअरकट करून आलो. आता मी जिमला चाललोय आणि पटकन रेडी व्हायचंय कारण आपल्या घरी येत आहेत अक्षय आणि अस्मिता, कारण आमचा काहीतरी उद्या फिरायला त्याचा प्लॅन आहे. तर आता पहिलं जिमला जातो आणि त्यानंतर ते लोक आले की मग तुम्हाला प्लॅन काय तो सांगतो. तर आता अक्षय आणि अस्मिता आलेले आहेत आणि आल्याला चहा आणि स्नॅक्स आमचे चालू आहेत. आणि तुम्हाला थोडं वेगळं वाटू शकतं कारण मी नवीन कॅमेरा घेतलेला आहे आणि त्या कॅमेऱ्याने आता मी व्लॉग स्टार्ट केलाय आणि आता पुढचा व्लॉग मी त्याच कॅमेऱ्याने करणार आहे. सो आता मला जरा सवय नाही आहे म्हणून मी इकडे तिकडे बघतोय. किती वेळ लागला तुम्हाला यायला? आम्हाला 3 तास लागले. ओके, प्रवास आरामात आला. फक्त रोड तुला माहिती आहे, कंडिशन रस्ता बेकार आहे, फुल बेकार आहे. जाताना मस्त रस्ता, जाताना ठीक आहे. तर आता आपला उद्याचा काय प्लॅन आहे आणि या विकेंडचा? आपण चाललोय होलंड मिशिगनला. तिथे ट्युलिप फेस्टिवल आहे. नाईस. ट्युलिप फेस्टिवल म्हणजे वेगवेगळ्या रंगाचे आणि प्रजातीचे ट्युलिप्स तिकडे शेतात उगवलेले असतात आणि तिकडे आपण जायचं आणि फोटो काढायचे, फक्त एवढंच. आणि प्लस तो हॉलंड टाउन पण एकदम मस्त आहे ना. हा, आणि वरतून बीच पण आहे त्या बाजूला. तर लेक मिशिगन आहे ना, तर लेक मिशिगनच्या बाजूला असे वेगवेगळे बीचेस पण आहेत. बघू शकतो, टाइम भेटेल तसा आपण. मग उद्या किती वाजता निघायचं? उद्या आपण जसे रेडी होत तसं निघू आपण. सकाळी प्लॅन करू. किती 2.5 hours आहे ना? 3 तास. 3 तास. तर आता मी बाहेर आलेलो आहे जरा कॅमेराचा लो लाईट परफॉर्मन्स बघण्यासाठी. आणि आधीची क्लिप खूप जर्की होती आणि हलत होती कारण मी ॲक्टिव्ह स्टेबिलायझेशन ऑफ ठेवलं होतं, पण आता ऑन केलं आहे त्यामुळे थोडंसं क्रॉप झालं आहे, वाईड अँगल एवढा नाही आहे. मला तरी व्हिडिओची क्वालिटी आवडते. आणि हे बघा मी बाल्कनीत नवीन लाईट्स लावले आहेत, बाल्कनीत नवीन लाईट्स लावले आणि आता वेदर एकदम मस्त झालेलं आहे म्हणून एक खुर्ची आणि टेबल पण ठेवलं आहे असं संध्याकाळी चहा प्यायला. आणि लोकांनी पण मस्त लाईट्स वगैरे लावले आहेत. आपल्या बाईकचा रॅम्प आहे ज्याच्यावरनं बाईक घसरली होती एकदा. आम्ही ठरवलेलं की इकडे इंडियन ग्रोसरी अँड किचन म्हणून एक रेस्टॉरंट आहे, तिकडे जेवण मस्त मिळतं, सो तिकडनं मागवायचं. पण आता सनसेट एवढा लेट होतोय इकडे की आम्हाला कळलंच नाही 9 कधी वाजून गेले आणि ते जागा बंद झाली. सो आता मी हैदराबाद हाऊस नावाचं एक रेस्टॉरंट आहे तिकडनं मागवलंय चना मसाला, पनीर बटर मसाला आणि अक्षय दिसत नाही. तिसरं काय होतं मला नाही माहिती. गोबी मंचुरियन. गोबी मंचुरियन. आता मला हात एकदम लांब करावा लागतोय कारण वाईड अँगल थोडीशी वाईड अँगल जास्त. आता मी निघतोय जेवण आणायला, रात्रीची राऊंड पण होईल आपली. आईस्क्रीम पण आणूया. आईस्क्रीम पण आणा. ओके. आणि नंतर मग जेवताना मी पिक्चर बघणार आहे. कोणतं ठरवलेलं आपण? ज्युएल थीम बघूया. ज्युएल थीम. हां, ज्युएल थीम बघू. चालेल. आता आम्ही तिकडे गेलो जेवण पिकअप करायला, पण तिकडे आम्हाला पेस्ट्रीज दिसल्या म्हणून मी 2 पेस्ट्री घेतल्या. पेस्ट्री त्याला सांगितली, त्याच्यानंतर मग मला पान मसाला आईस्क्रीम दिसलं म्हणून ते पण आम्ही ऑर्डर केलं. पान आईस्क्रीम आहे, आता दिसेल का नाही माहीत नाही, घरी गेल्यावर दाखवतो. आणि मँगो पेस्ट्री आणि गुलाबजाम पेस्ट्री. येस. जेवण आलेलं आहे, भूक पण लागलेली आहे. भूक तर लागलेली. सकाळी उठून आपण लवकर बघूया काय घालू ना आपल्याला. बहुत टाइम है. मारीच नाही चालूची, फक्त फॉर्म हरवलाय. तर आता मी घरी आलोय आणि मला आठवलं की मी जेव्हा या घराची होम टूर दिली होती तेव्हा मी मेन बेडरूम दाखवलीच नव्हती तुम्हाला. तर आज हे लोक येणार त्यानिमित्ताने मी साफ करून ठेवलेली आहे, म्हणून आज तुम्हाला उरलेली टूर देतो घराची. तर हा हॉल तर तुम्हाला माहितीच असेल आणि इथे मी घरातले स्लीपर्स ॲक्च्युली मम्मी डॅडीचेच आहेत तर ते तिकडे ठेवले आहेत. इकडे काल निर्णय लटकवलं आहे लाईटच्या स्विचला. आणि ये मेन बेडरूम आधीच्या घरासारखाच सेटअप आहे. इकडे आपला तोच बेड, प्रोजेक्टर
आणि या भिंतीवर आपला इथून इथपर्यंत प्रोजेक्टर स्क्रीन येतो आणि लाईट्स पण तसेच लावलेत. ॲक्च्युली इकडे पिवळा लाईट आहे, पण मला पिवळा आणि पांढरा दोन्ही लागतो. मूडवर डिपेंड करतं की कुठला लाईट मला पाहिजे, पण इकडे फक्त पिवळाच आहे. आणि ह्याचा बल्ब त्या फॅनबरोबर इंटिग्रेटेड आहे, म्हणून मी उघडून बघितलेलं पण चेंज करता येणार नाही. म्हणून जरा मला इथे लाईटचं काहीतरी सीन करावा लागणार आहे. पण घरी मी फक्त आठवड्यातून 2 दिवस असतो, म्हणून एवढा पण काय प्रॉब्लेम नाही आहे. आणि इकडे माझी गिटार ठेवलेली आहे आणि हे आहे मेन बाथरूम. लाईट ऑनच ठेवला होता मी. इथे डबल सिंक आहे आणि स्टोरेज भरपूर आहे इकडे. आणि हा स्टँडिंग शॉवर आहे. प्लस इकडे आत खूप मोठं क्लॉजेट आहे, पण इकडे जो पसारा होता तो मी साफ करण्यासाठी इथे कोंबला आहे, म्हणून हे उघडणार नाही. पण हे खूप मोठं आहे, या बाथरूमच्या साईजचंच आहे, तर तुम्ही अंदाजा लावून घ्या. तर आता आपण जाऊया बाहेर, कारण लागली आपल्याला भूक. लाईट बंद केल्यावर हे असं होतं आणि इथे मस्तपैकी स्क्रीन आपल्याला क्लिअर दिसतो. आणि मी एअरपोर्टवरनं जेव्हा विकेंडला येतो तेव्हा मी इकडे एक मायर नावाचं सुपर मार्केट आहे, तिकडे फ्लावर्स मिळतात, सो मी ते आणतो नेहमी. आणि अक्षय आणि अस्मितानी येताना एक झेंडूचं रोपटं आणलेलं आहे चांगलं. मी फक्त ग्रेव्ही आणलेले आहेत आणि एक ॲपिटायझर आणलं आहे, कारण आपल्याकडे नान ऑलरेडी आहेत. आणि इकडे आपल्याकडे आहेत कॉकटेल, समोसा आणि आईस्क्रीम पण आणलं मी. मॅग्नमच्या कांड्या आणले आहेत. आणि हे आपलं पान मसालावाला आईस्क्रीम ट्राय करण्यासाठी घेतलं. चला आता पटकन नान बनवतो, मग खायला स्टार्ट करूया. आता आपले नान करून झालेले आहेत आणि आपला सेवक किचन साफ करतोय. कामवाली आहे, सखूबाई आहे आपली. सखूबाई. सगळं चांगलं आहे, फक्त इकडे देवाराच्या इकडे सांभाळावं लागतं, कारण डायरेक्ट जाऊन आपटतो. म्हणून त्याला चालू करतो त्यांनी एवढं क्लिअर, मी इकडे उभा राहतो आणि माझे पाय ठेवतो, म्हणजे तो इथे येताना माझ्या पायाला टच करतो आणि मग पुढे जातो, मग तो परत इकडे येत नाही. एक या स्वस्तवाल्यामध्ये डिझाईन फ्लॉ काय माहिती आहे, चार्जर जवळ आल्यावर तो त्याचा हा पंखा बंद करत नाही ब्रश, म्हणून चार्जर कधी कधी हलतो आणि मग मिसायला नाही, मग परत त्याला जाऊन रीडॉक करावं लागतं. तर या पोझिशनला आल्यावर तो ब्रश बंद झाला पाहिजे खरा. जेवण आणि भूक आणि आम्ही तयार आहोत खायला. आलंय हे टाकणारच आहे मी. पनीर बटर मसाला, छोले मसाला आणि गोबी मंचुरियन. उद्या ट्युलिप्स बघायला जाणार आहोत आणि छोले खाऊन, म्हणजे ट्युलिप्स सगळे कोमेजणार आहेत उद्या. पडलेले दिसले की आम्ही गेलोय बाजूला. आता आमचं जेवण झालंय आणि आम्ही 2x3 पेस्ट्री खातोय. एक गुलाबजामुन पेस्ट्री आणि एक मँगो पेस्ट्री, आणि त्याच्यानंतर आपल्याला आईस्क्रीम पण आहे. अस्मिताचं टॅलेंट तर बघा. अस्मिताचं टॅलेंट बघा तुम्ही, इक्वल कापलेलं आहे त्यांनी. आणि गुलाबजामुन एक होता अर्धा एका पेस्ट्रीवर, तिथे अर्ध्याच्या तिने 3 तुकडे केलेले आहेत. थँक्यू. तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतो, कारण उद्या आम्ही ट्युलिप फेस्टिवलसाठी निघणार आहोत, तर तो व्हिडिओ मला वेगळा बनवायचा आहे. तर जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.